मित्रांनो बघू शकता ही आपल्या गावची ग्रामपंचायत आहे आणि ही गावची शाळा. तर आपल्या इथून मागच्या 2-4 वर्ष झाली आपल्या गावात ही शाळा डिजिटल बनवली होती. तर ही शाळा आहे आपली. तर लहान मुलांकडे शाळेची चावी होती आणि ती चावी आपण घेतलेली आहे. तर आपण बघणार आहे डिजिटल शाळा कशी असते आणि आमच्या गावचा आदर्श दुसऱ्या गावाला बघावा आणि तुम्ही पण अशी डिजिटल शाळा बनवा. डिजिटल शाळा बनवली कुठे बनवली? कोणत्या शाळेत डिजिटल शाळा बनवली तुला माहिती का? नाही बनवली शाळा डिजिटल नाही का? मुलं अतिशय आनंदाने खेळतात. काही आपल्या हायस्कूलची पोरं आहे ती. हे गवळी बाबाचं मंदिर. इथे शेजारी अंगणवाडी आहे. आपण अंगणवाडीत पण तुम्हाला दाखवतो. आमच्या गावात बिनविरोध सरपंच निवडून आल्याच्या नंतर हे असं काहीतरी दिसतंय अंगणवाडीवर नाव वगैरे. या अंगणवाडीचं म्हणजे अजूनही बी पावसाळ्यात पाणी गळत आहे ना? हा गळत आहे ना? हे सगळं पाणी गळत आहे मग अजून लक्ष द्यायला नाही ना. हे आमच्या गावची अंगणवाडी. हे किती अंगणवाडीचं मग याच्या कोणी काही बघत नाही का? तुम्ही ग्रामपंचायत सांगितलं का हे गॅसचा पूर्ण वास येतोय? सरपंच काय मग कधी म्हणा इथं वास येतोय माणूस काय रिक्स घेऊन ये कामं करायची का म्हणा? हा मग अतिशय सुंदर अशी अंगणवाडी आहे पण गळकी आहे. हा हा कोणता तो? हा 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 इथं म्हणजे अजून एक माणसाची गरज सांगितलं का त्यांनी? फोन बिन लावा म्हणा. आमच्या गावात झालं मीटिंगचा प्रश्न आणि ते गॅसचं नाही का सरपंचाला बोला लवकर ॲक्शन घ्या लगेच. म्हणे इथं वास येत आहे मला पण वास येऊ राहिला. इकडे दोन्ही चिटकावला आहे बारीक गॅस त्याला रेग्युलेटर HP गॅसचा आणि इथे माणसं रिक्स घेऊन कामं करू राहिले. काय अचानक काय कमी जास्त झालं तर नाही सरपंचाला धरायचं डायरेक्ट बोलायचं काही विषय पटकन क्लिअर करून द्यायचं. एक पण मी तर दिवाळीपासून सांगतो सरपंच पाणी चालू करा आमच्या इकडे पाणी चालू करा. हा हा बरं अतिशय सुंदर असे खेळतात तर बघू आपण त्यांना विचारून. हे वर्ग ही डिजिटल शाळा आहे. ही डिजिटल शाळा बनवले आपल्या गावच्या कर्मचारी माणसांनी. बरं हिचा लाभ किती होते मुलांना आपण विचारू. एक तर पहिला बोललाच एक विद्यार्थी का नाही काही उपयोग नाही. काम म्हणजे केलंय म्हणजे हे पण झालं पाहिजे ना त्याचा लाभ. अजून कोण चॉकलेट नाही लागते तुम्हाला? चला चॉकलेट खाऊन घ्या मग खेळायला. कोण इथे आपली शाळा आहे इथं काय काय दाखवते तुम्हाला हे ना मध्ये काय काय दाखवते तू सांग याच्यावर काय काय शिकला काय काय दाखवते सर? काहीच नाही ना बंद आहे ना आणि काय दाखवते तुम्ही? शब्द दाखवते गाणी दाखवते गणित
पाठ. आणि तिकडे पण आहे का त्या शाळेत असंच? हा आमचा तिकडे डिटेल करायला टाकलाय त्याच्या खाली आणलाय तिकडे पण ऍक्टिव्ह आहे अजून. आहे ना म्हणजे ते विवेक धरले चॉकलेट दे वाटून नाही वाटणार. त्यांनी वाटणार आहे जरा त्या दुसऱ्या शाळेत कोणा याच्यात आहे का? तर बघा ही डिजिटल शाळा आहे नेमकं इथं पण डिजिटल शाळा बनवली गावात अतिशय चांगली ही डिजिटल शाळा बनवली पण तिला लाभ कितपत होतोय आणि कुठपर्यंत हे काय माहीत नाही विद्यार्थ्यांनी पण सांगता येत नाही ते एक जण बोला चित्र दाखवतात एक जण बोला दाखवतात कधी कधी आता इथलं तर रिपेअर करायला टाकेले पण करून घ्या पाहिजे लवकर गावाच्या सरपंचांनी कोणी सदस्यांनी नोंद घेऊन अंगणवाडीचं पण एक हे आहे म्हणजे ती अतिशय सुंदर अशी अंगणवाडी बनवली पण पावसाळ्यात पूर्ण अंगणवाडी गळते विद्यार्थ्यांनी बसायला लय प्रॉब्लेम होतोय तर आपण पुढं पण दाखवतो तुम्हाला ना असं आहे आपलं हे गावातलं एक नागरिक भेटलाय त्याच्याशी थोडी चर्चा करू आपण काय रे आपला गावचा विकास किती होतोय विकास झाला का बिनविरोध सरपंच झाल्यापासून हा विकास पाव आता तुम्ही नागरिक आहे तुम्हालाच माहित असेल मी एकटा बोलून काय हा बरोबर आहे पण मग काय दिसला का बाबा सरपंच झाल्यापासून काही नवीन दिसतंय का काय कॅमेरा आणलेत बा कधी आणलं ते काय 8 दिवस झाले हां इथं कॅमेरा बसवलेत अजून काम चालू आहे ना इकडं ही आपली ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत आहे कॅमेरा बसवलंच काय अजून काम चालू आहे हे चांगलं आहे गेलं कोण तेवढं तरी दिसेल नाईटच्या वेळेस कोण कुठं काय उद्योग चालू आहेत गेले 3-4 महिने झाले दिवाळीपासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर पाण्याचा मी खर्चसुद्धा मी वैयक्तिक करायला तयार होतो तरी त्याच्यावर ॲक्शन गावकरीचं कोणीच घेत नाही 10 वेळेस मी सरपंचांना बोललो त्याच्यावर पाईप पसरेले मला पाणी चालू करून द्या तर त्याच्यावर कोणी ॲक्शन घेत नाही काहीच नाही हा बोलतात विसरून जातात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जिम नाही पोरांनी बोलतात इथं एमटीच आहे इथं बोलतात ग्रामपंचायतच्या वर जिम नाही बांधता येत तो एक मुद्दा सोडून गेला तरी जिम सगळा रेडी आहे म्हणतात सगळा सेटअप आहे तुम्ही ॲडजस्टमेंट करून आम्हाला जिमचे पोरांना कुत्रा विचारत नाही गावात दुसरी गोष्ट इकडे शाळेच्या खालच्या बाजूला एक शाळा रिकामी बोलतात तिथं तरी ॲडजस्टमेंट करू पण त्याच्यावर जिमही येईना आणि काहीच नाही सरपंच निवडून बिनविरोध निवडून आला आहे सरपंच त्याच्यानंतर 25 लाख गावात आणून मोजायच्या मंदिरात असं ठरलं होतं ते 25 लाख दाखवले नाही बोलते त्याची शाळा बांधायची मग शाळेसाठी निधी पंचायत समिती देतेच ना मग तेच त्या निधीचं काय करायचं पुढच्या गोष्टी आतापर्यंत झाले ना विकास आतापर्यंत काही दिसत नाही आणि एक गात व्यवस्था आहे खाली तिकडं पहिलं पैप होतं पण पाणी बिनी काहीच नव्हतं अजून पण अशी अवस्था आहे आणि आमच्या इथं पैप पसरेले म्हणजे तिथलं पाणी चालू होतं तर आमचं का नाही चालू होत या गोष्टी आमच्या निदर्शनात येतात याच्यावर काही तोडगा निघत नाही मीटिंगी होत्यात सगळे बोलतात कोणाला काय घेणं देणं पडलं नाही आमचा आता बिनविरोध सरपंच होऊन पण या अशा गोष्टी येते 25 लाखाचा विषय तर तो कुठं आपल्यात काहीच माहीत नाही आणि ते भेटलं नाही तर ते माहीत नाही पण ते गावासमोर त्याचा एक विकास दाखवते 25 लाखांचा